जिवंत करिअर. फोटो बघून तर स्वानंदला कांचन खूप आवडली होती. आज संध्याकाळी दोघांनी भेटायचं ठरवलं होतं. आतापर्यंत स्वानंदने अनेक मुली बघितल्या होत्या. त्यातल्या 10 मुलींना त्यांनी नकार दिला होता, केवळ त्यांच्या जुनाट विचारांमुळे. आधुनिक पद्धतीने विचार करणारीच मुलगी स्वानंदला हवी होती. अर्थात बाकीच्याही अटी होत्याच. शिकलेली असावी, नोकरी चांगली असावी, दिसायला सुंदर असावी. या सगळ्या अटींमध्ये बसलेल्या मुली त्यांनी पाहिल्या होत्या, पण विचार मात्र जुळले नव्हते. कांचन त्याच्या या सर्व अटींमध्ये बसत होती. तिच्याबद्दल इत्थंभूत माहिती त्यांनी मिळवली. त्यामुळे या मुलीचं आणि आपलं अगदी नक्की जमणार असं त्याला वाटत होतं. जेव्हा तिचा फोटो त्यांनी बघितला तेव्हा तर आपला शोध आता संपलाय असंच त्याला वाटायला लागलं. आता उत्सुकता होती फक्त भेटीची. या भेटीमध्ये काय बोलणं होणार? आपले आणि तिचे विचार जुळतील का? पण मनातल्या शंकांना बाजूला सारून तो तीव्रतेने इच्छा करत होता की आज तरी सगळं काही जुळून यावं. कांचनला आपण गमवायचं नाही. टापटीप तयार होऊन स्वानंद घराबाहेर पडला. तिकडे कांचनही वेळेवर तयार झाली होती. तिच्या मनातही भेटीबद्दल अगदी हुरहुर होती. कांचनने अनेक मुलं पाहिली होती. त्यापैकी बहुतेक मुलांनी तिला होकार दिला होता. हिचाही जवळजवळ होकार असायचा, पण प्रत्यक्ष भेटीत मात्र एक शेवटची अट कांचनने सांगितली की ती मात्र त्या मुलाला पटायची नाही. सगळे विचार जुळले तरी या एका अटीमुळे काही जुळत नव्हतं. आज स्वानंद भेटतानाही आपल्या त्या अटीबद्दल तिला शंकाच होती. तिलाही स्वानंद आवडला होता आणि त्याचा फोटो पाहून याच्याशीच लग्न व्हायला हवं असंही वाटत होतं. नियोजित ठिकाणी दोघं अगदी वेळेवर पोहोचले आणि यावेळी वेळ पालनामुळे दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं. कांचन, उगीच आडेवेडे घेऊन बोलायला मला आवडत नाही. तू मला आवडलीयस. मला वाटतं जुळेल आपलं. काय वाटतं तुला? हे बघ, मलाही स्पष्ट बोलायला आवडतं. आतापर्यंत माझं अनेक ठिकाणी जुळत आलेलं लग्न प्रत्यक्ष भेटीत मात्र मोडलंय. तू मला खूप आवडलास. आता विचार जुळले की झालं. मला सांग, तू पारंपरिक विचारांची आहेस की आधुनिक विचारांची? अर्थात आधुनिक, पण परंपरेतल्या काही गोष्टी मला आवडतात. देवधर्म, सणवार हे सगळं करायला मला आवडतं. अर्थात त्यातल्या कर्मकांडांचा अवडंबर नाही, अतिरेक सुद्धा नाही. पण या सगळ्या संकल्पनांमुळे जीवन अगदी सुंदर होतं. हा माझा अनुभव आहे. अरे बापरे, इथेच मतभेद. मी देव मानत नाही ग. अर्थात घरचे सगळे मानतात, त्यांना काही माझा विरोध नाहीये. आणि तू देव मानत नसतीस तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, चालेल मला. मलाही चालेल. तू देव मानलाच पाहिजेस असा काही माझा आग्रह नाही. त्यानंतर एक एक विषय दोघं काढत होते. अगदी एकमेकांची बारकाईने विचारांची तपासणी चालली होती. काही जुळत होते, ते जुळत नव्हतं. ते जुळवून घ्यायला दोघांनाही अडचण वाटत नव्हती. सगळं काही होकाराकडे जात असताना शेवटी कांचननी आपला ठेवणीतला विषय काढलाच. स्वानंद, मला वाटतं आपण एकमेकांसाठी जणू बनलेले आहोत. पण माझी एक शेवटची अट आहे, जी अनेक मुलांनी नाकारली आहे. अगं सांग की, मोकळेपणाने सांग. स्वानंद अगदी जुळवून घेण्याच्या मूडमध्येच होता. ती अट म्हणण्यापेक्षा माझे विचार आहेत ते. मी लग्नानंतर 5 वर्ष नोकरी करणार नाही. लग्न ठरलं की नोकरी सोडणार आणि लग्नानंतर 5 वर्षांनी पुन्हा नोकरी करणार. ही कसली अट? आणि याने काय साध्य होईल? अगं 5 वर्ष म्हणजे केवढं मोठं आर्थिक नुकसान. विचार केलायस का त्याबद्दल? अरे फक्त आर्थिक मापातच तोलायचं का सगळं? पैशा पलीकडे जीवनातला आनंद असतो. अगं कोणत्या आनंदाबद्दल बोलतेस तू? हे बघ, लग्न हा खूप महत्वाचा आनंददायी प्रसंग आहे. दोघांनी एकत्र जीवन जगायला सुरुवात करायची. एकमेकांची, कुटुंबियांची जुळवणूक होते. आत्मविश्वासाने जबाबदाऱ्या घ्यायच्या, नाती जोडायची, मॅच्युअर व्हायचं आणि मग मग आई बाबा व्हायचं. एका गोंडस बाळाची जबाबदारी घ्यायची.
हे ऐकून स्वानंद नाराजीने म्हणाला, अगं, तू तर म्हणाली होतीस की आधुनिक विचारांची आहेस तू. कुटुंब, नाती, मुलं बाळ यांना तू करिअरपेक्षा जास्त महत्व देतेस. जास्त नाही रे स्वानंद, मी समान महत्व देते. अरे, माझ्या करिअरमध्ये मी 5 वर्षाचा ब्रेक घेतेय. घरच्यांमुळे करिअरचं आणि करिअरमुळे घरचं नुकसान होऊ नये इतकाच हेतू आहे त्यात. पण 5 वर्षाच्या ब्रेक नंतर चांगली नोकरी मिळाली नाही तर तू मागे पडशील आणि या डेव्हलपिंग फील्डमध्ये कशी टिकशील? नाही नाही, मी करीन पिकअप, माझं नॉलेज अपडेट ठेवीन. आणि समजा मला कमी पगाराची नोकरी मिळाली नंतर तर चालेल मला. अगं, पण काय अडलंय हे करण्या वाचून? आणि आर्थिक झळ उगीच का सोसायची? आर्थिक झळ कुठे आहे? तुला चांगली नोकरी आहे, शिवाय तुमचं स्वतःचं घर आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगळ्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. थोड्याफार जुळवणुका करायला त्या लागणारच ना. अगं, पण का हे सगळं? स्वानंद, हे बघ, आपली नोकरी हे आपलं भौतिक करिअर आहे, पण आपलं मूल हे आपलं जिवंत करिअर असेल. आपलं मूल एक सक्षम व्यक्ती म्हणून घडवायचे आपल्याला. ते घडवू की नोकरी करता करता? घडवू शकत नाही असं नाही म्हणत रे मी, पण मला त्याला वेळ द्यायचा आहे. बाळाचा गर्भातला काळ, त्याचा जन्म, त्याचं बालपण यासाठी मला डिवोटेड वेळ द्यायचा आहे. एकदा मूल शाळेत जायला लागलं की ते होईलच ही स्वतंत्र. अगं, कुठे शिकलीस तू हे विचार करायला? आणि आतापासून काय मुलं बाळ? आधी लग्न तर होऊ दे. आपण सगळ्या गोष्टी प्रीप्लॅन करतो, मग आपल्याला होणाऱ्या बाळाचा प्रीप्लॅन का नाही करायचा? हे जरा अतिच होतंय कांचन, मला वाटतं आपण निघूया. ठीक आहे, तू नंतर कळव मला तुझा निर्णय, पण मला तू पसंत आहेस. कांचनशी नजर चोरत स्वानंद निघून गेला. तिचे विचार त्याला मुळीच पटले नव्हते, पण तिचे न पटलेले विचार मात्र त्याच्या मनात घर करून बसले. त्या दिवसापासून तो आजूबाजूच्या कुटुंबांचं, मुलांचं निरीक्षण करायला लागला. समस्या निर्माण का आणि कशा होतात आणि त्या सोडवायच्या कशा याचा नकळत अभ्यास करायला लागला. आणि महिनाभरातच त्याचे डोळे उघडले. त्यांनी कांचनला फोन केला. हॅलो कांचन, आय एम सॉरी. तू बरोबर होतीस, तुझे विचार जुनाट नाहीयेत, आजच्या काळाला अगदी चोख आहेत. अरे वा, उशिरा का होईना तुला पटलंय हे महत्वाचं. अरे, यालाच तर म्हणतात काळाबरोबर चालणं, हो ना? श्रोते हो, जिवंत करिअर ही कथा होती मनशक्ती मासिकातली. लेखिका स्वाती अलुरकर. खरं तर आजच्या काळात ही कथा खूप काही सांगून जाते. बाळाला पहिली 5 वर्ष लक्ष देणं खूप गरजेचं असतं. त्याला आईबाबांचा सहवास हवा असतो. अशा वेळी करिअरला अवास्तव महत्त्व देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर अनेक समस्या उद्भवतात. या समस्या पुढे आयुष्यभर कुटुंबाला भोगाव्या लागतात. कथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत ऐकत रहा.